नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता पहिली मराठी बालभारती, पान क्रमांक 22। सर्व मुलांनी मराठीच्या पुस्तकातील पान 22 उघडा। पहा, या तुम्हाला पानावर काय दिसत आहे? छान छान ससे, झाडे, हो की नाही? तर अशीच ससा आणि डोंगर याची आज आपण गोष्ट बघणार आहोत। गोष्ट सर्वांना आवडते, हो ना? तर ऐका आणि सांगा। एका जंगलात खूप ससे होते। एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा। तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा। पहा, इथे 4-5 ससे आहेत। किती आहेत? 1 2 3 4। तर हे सर्व ससे जंगलामध्ये मित्र होते आणि हे जंगलात खूप खेळायचे, ठीक आहे? एक ससा होता। एक ससा या जंगलात आनंदात इकडून तिकडे टुनुक टुनुक उड्या मारायचा, पळायचा आणि तो त्याच्या मित्रांसोबत पण खेळायचा, आनंदात राहायचा। नंतर जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता। पहा, इथे जंगल आहे। या जंगलामध्ये एक उंच डोंगर दिसत आहे ना? तर हा उंच डोंगर होता। ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा। पहा, इथे ससा बसला आहे आणि हा ससा त्या उंच डोंगराकडे पाहत आहे। त्याच्या मनात विचार यायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? ससा जंगलात फिरायचा। मग जंगलात उंच डोंगर होते। ससा त्या डोंगराकडे रोज पाहायचा आणि विचार करायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? मी या उंच डोंगरावर जाऊ शकेल का? त्याखाली बघा, एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले। त्याने डोंगर चढायला सुरुवात केली। बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला। त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले। पहा, एक दिवस मग सशाने ठरवलं की आता आपण या डोंगरावर चढायचंच। मग ससा डोंगर चढायला निघाला। त्याने डोंगर चढायला सुरुवात केली। हळूहळू पुढे आला, डोंगरावर आला, छोट्या डोंगरावरून मोठ्या डोंगरावर, असा एक एक डोंगर पुढे तो चालत राहिला। बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला। असं करत करत तो दमला। त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचं ठरवलं। मग त्याने काय केलं? थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो तिथे थांबला, आराम करायला थांबला। नंतर आता त्याला खूप तहान लागली होती। त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला। तो आवाजाच्या दिशेने गेला। त्याला एक झरा दिसला। त्याने भरपूर पाणी प्यायले। पहा, तो विश्रांतीसाठी थांबला। मग त्याला खूप तहान लागली होती। चढून चढून डोंगर चढला, खूप तहान लागली। मग त्याला ना खळखळ खळखळ असा पाण्याचा आवाज आला। त्याला वाटले जवळच कुठेतरी पाणी आहे। मग तो त्या आवाजाच्या दिशेने पुढे चालत गेला। परत उठला, चालला, ठीक आहे? मग एक झरा दिसला। त्याला काय दिसला? झरा म्हणजे उंच डोंगरावरून जे पाणी येते त्या पाण्याला झरा म्हणतात, ठीक आहे? तर असा हा झरा दिसला। मग त्याने त्या झऱ्यामधले भरपूर पोट भरून पाणी पिले। पहा, चित्रात ससा पाणी पित आहे। मग पुढे सशाने काय बरे केले असेल? तुम्ही सांगा तुम्ही काय केले असेल सशाने? सशाला
उंच डोंगरावर पुढे निघाला. त्याला उंच डोंगरावर पोचायला पाहिजे होतं ना, म्हणून तो निघाला. शाबास, अगदी बरोबर सांगितलं आहे. अगोदर इथे पहा, इथे ससा डोंगरावर चढायला निघत होता, म्हणजे त्याने सुरुवातच केली होती आणि उंच डोंगर इथे लांब होता. पण काही वेळात तो थकला, दमला. मग थकल्यामुळे तो थांबला आणि मग अर्ध्या रस्त्यात त्याला पाणी मिळाले, तो पाणी पिला. मग काय त्याचा प्रवास पूर्ण झाला का? नाही. मग इथे त्याने पुढे पाणी पिल्यानंतर पुढचे डोंगर, पुढचा प्रवास चालण्यासाठी सुरू केला. किंवा कदाचित पाणी पिल्यानंतर देखील तो थोडा वेळ थांबला असेल, झाडाखाली झोपला असेल, झोपून विश्रांती घेतली आणि मग झोप झाल्यानंतर परत पुन्हा आपला प्रवास त्याने सुरू केला असेल. आणि मग शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. डोंगराच्या माथ्यावर पहा, अशा उंच डोंगरावर पोहोचला. त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले. पहा, ससा किती आनंदी आहे. त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद, खुश, तो जिंकल्याचे चमक आहे की त्याला आता असं वाटलं की मी एकदाची या डोंगरावर पोहोचलो, उंच डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. आणि इथून सशाला जे दृश्य दिसत होते, उंचावरून त्याला जे त्याचे जंगल दिसत होते, इतके सुंदर हे जंगल दिसत होते. छान असे पाणी, भरपूर झाडे, हिरवेगार गवत, असा निसर्ग पाहून सशाला खूप आनंद झाला. त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले. असं सशाने केलेला स्वतःशी निश्चय, विचार की मी हा डोंगर चढू शकेल का, हा विचार त्याने पूर्ण केला. आपले ध्येय त्याने गाठले. हो ना? तर अशी ही गोष्ट तुम्ही सुद्धा, आपण परीक्षेत चांगले मार्क्स पाडून नक्कीच यशस्वी व्यक्तिमत्व, नक्की भारताचा उत्तम नागरिक बनून एका विशिष्ट उंच पदावर स्थान मिळवूया असा निश्चय करा. कोणी डॉक्टर बनेल, कोणी इंजिनियर, कोणी प्रधानमंत्री, कोण मुख्यमंत्री. हो ना? तर अशी ही गोष्ट सर्वांना आवडली का? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक यू. बाय बाय.